नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण महाराष्ट्र पीक विम्याबद्दलच्या एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेटवर बोलणार आहोत. हो, ज्याची आपण सगळेच आतुरतेने वाट बघत होतो, ती माहिती अखेर आलेली आहे. चला, सरळ मुद्द्यावरच येऊया. 20,000 रुपये. सध्या सगळीकडे याच रकमेची चर्चा सुरू आहे. पण याचा नेमका अर्थ काय? आणि हे पैसे नक्की कोणाला मिळणार आहेत? चला, हेच सगळं आता सविस्तरपणे समजून घेऊया. तर सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी म्हणजे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. हो, अगदी बरोबर. ज्यांनी पीक विमा भरला होता त्यांच्यासाठी ही एक खूप मोठी दिलासादायक बातमी आहे. आता साहजिकच सगळ्यांच्या मनात पहिला प्रश्न हाच आला असेल की ठीक आहे, पण पैसे नेमके किती मिळणार? तर याच महत्त्वाच्या प्रश्नाकडे आता वळूया आणि बघूया की काय अपेक्षा ठेवायची. तर मग मूळ प्रश्न हा आहे की सगळ्याच शेतकऱ्यांना पूर्ण 20,000 रुपये मिळणार आहेत का? चला, हा जो गैरसमज आहे तो आधी दूर करूया आणि खरं काय आहे ते जाणून घेऊया. तर हे बघा, मिळणारी रक्कम ही प्रत्येकाला सारखी नाहीये. ती काही महत्त्वाच्या गोष्टींवर अवलंबून असते. म्हणजे आपलं पीक कोणतं होतं, सोयाबीन, कापूस की दुसरं काही. पिकाचं नुकसान नेमकं किती टक्के झालंय, त्या भागामध्ये आपत्तीची तीव्रता किती होती, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण विमा किती रकमेचा उतरवला होता, यावरून एक अंदाज येईल. बघा, काहींना 5,000 रुपये मिळू शकतात, काहींना 10,000. तर ज्यांचं नुकसान खूप जास्त आहे आणि विमा संरक्षणही पूर्ण आहे, त्यांना 20,000 किंवा त्याहून अधिक रक्कमही मिळू शकते. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की प्रत्येकाची रक्कम ही वेगवेगळी असणार आहे. आणि हो, एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवा. एक मेसेज फिरतोय की सगळ्यांनाच 20,000 रुपये मिळणार आहेत. पण ते खरं नाहीये. वास्तव हे आहे की प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या नुकसानीच्या प्रमाणानुसार आणि विमा पॉलिसीनुसार वेगवेगळी रक्कम मिळणार आहे. त्यामुळे अशा कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. ठीक आहे, रक्कम कशी ठरणार हे तर आता आपल्या लक्षात आलंय आहे. आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सध्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळायला सुरुवात झालीय. चला, आपण त्याची यादी पाहूया. तर सध्या पुणे, नाशिक, लातूर, औरंगाबाद, बीड आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. या यादीत आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का हे एकदा तपासा. तर ज्या शेतकरी मित्रांचा जिल्हा या यादीमध्ये आहे त्यांनी आपलं बँक खातं तपासण्याची हीच योग्य वेळ आहे. एकदा नक्की तपासून बघा. तर मग आपल्या खात्यात पैसे आले की नाही हे तपासायचं कुठे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं सुरक्षितपणे कसं करायचं? कारण फसवणूक होण्याची शक्यता असते. चला, आता आपण फक्त अधिकृत मार्गांबद्दलच बोलूया. बघा, कोणत्याही अफवांना किंवा चुकीच्या मेसेजेसना बळी पडू नका. माहिती हवी असेल तर फक्त आणि फक्त जवळच्या CSC केंद्रावर जा किंवा आपल्या भागातील कृषी अधिकाऱ्यांशी बोला. नाहीतर सरळ आपल्या बँकेच्या शाखेत जाऊन चौकशी करा. हीच खरी आणि विश्वासार्ह माहितीची ठिकाणं आहेत. आणि आता एक अत्यंत अत्यंत महत्त्वाची सूचना, जेव्हा असे पैसे वाटप सुरू होतात ना, तेव्हा फसवणूक करणारे लोकसुद्धा सक्रिय होतात. त्यामुळे आपण सगळ्यांनी खूप सावध राहणं गरजेचं आहे. ही गोष्ट कायमची लक्षात ठेवा. आपला OTP, ATMचा पिन किंवा बँकेची कोणतीही गोपनीय माहिती कधीही कुणालाही फोनवर किंवा मेसेजवर सांगायची नाही. हे खूप जास्त महत्त्वाचे आहे. तुम्हाला माहितीये का, फसवणूक करणारे लोक सरकारी अधिकारी असल्याचं खोटं सांगून फोन करू शकतात. ते असं म्हणतील, तुमचा पीक विमा जमा करायचा आहे, तुमच्या मोबाईलवर आलेला OTP सांगा. पण इथेच आपल्याला सावध राहायचं आहे. मग स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं? या 3 सोप्या गोष्टी लक्षात ठेवा. 1. कोणतीही माहिती फक्त सरकारी किंवा अधिकृत ठिकाणांहूनच घ्या. 2. OTP किंवा पिन कधीच कुणाला देऊ नका, कारण सरकार ते कधीच मागत नाही. आणि 3. असा कोणताही संशयास्पद फोन आला तर लगेच तुमच्या बँकेला किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला कळवा. आता ज्या शेतकरी बांधवांच्या जिल्ह्यांची नावं अजून यादीत नाहीत, त्यांच्या मनात साहजिकच प्रश्न असेल की मग आमचं काय? काळजी करू नका. चला, ही पैसे वाटपाची संपूर्ण प्रक्रिया कशी चालते हे समजून घेऊया, म्हणजे आपल्याला एक स्पष्ट कल्पना येईल. बघा, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकार एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रात पैसे वाटत नाही. ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जाते. त्यामुळे थोडा संयम बाळगणं खूप महत्त्वाचं आहे. ही प्रक्रिया साधारणपणे अशी चालते. पहिल्या टप्प्यात काही जिल्हे येतात, जसं आपण आत्ता पाहिलं. मग काही दिवसांनी दुसऱ्या टप्प्यात आणखी काही जिल्हे येतात
आणि त्यानंतर हळूहळू उरलेल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पैसे पोहोचतात. त्यामुळे आपला जिल्हा यादीत दिसला नाही तरी काळजी करण्याचं काहीच कारण नाही. लवकरच आपल्या जिल्ह्याचाही नंबर लागेल. साधारणपणे एकदा ही प्रक्रिया सुरू झाली की पुढच्या 2 ते 7 दिवसांमध्ये बहुतेक सर्व जिल्ह्यांपर्यंत पैसे पोहोचायला लागतात. त्यामुळे थोडा धीर धरणं गरजेचं आहे. चला, तर मग आता एक प्रश्न. आपला जिल्हा कोणता आहे आणि तिथे पैसे पोहोचले आहेत की नाही? ही माहिती खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. यामुळे काय होईल की इतर शेतकरी बांधवांना सुद्धा मदत होईल आणि आपल्या सगळ्यांपर्यंत खरी आणि ताजी माहिती पोचेल. चला तर मग आजच्या या महत्त्वाच्या माहितीसाठी धन्यवाद. जय किसान, जय महाराष्ट्र.